नाही आज बंद होतं ना आजचं ध्वजारोहण जे आहे कामतघर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय पी.एन. पाटील सर आणि माजी मुख्याध्यापक पद्मश्री विद्यालय यांच्या हस्ते आज आजच्या या होणार आहे। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। भारत माता की आता पुढचा जो कार्यक्रम आहे नूतन एक साथ विश्राम घे पायाभूत शिक्षण कौशल्य आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत। आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी समृद्धी अनुभवाच्या संधी करणारी मुक्त छंद जोपासणारी नेतृत्वाची आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया। आपण सारे मिळून अशी शाळा वाचन हेतुपूरक लेखन व गणिती व्यवहार प्रत्यक्ष जीवनात खूप मोठा आत्मविश्वास सर मॅडम इथं बघा काळगावकर मॅडम सॉरी दोघींचं अभिनंदन आणि धन्यवाद काळगावकर मॅडम। सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य माझे सहकारी शाळेचे मुख्याध्यापक योग पतंजली योग संस्थेचे सर्व सदस्य आणि
या ठिकाणी उपस्थित असलेले मोठ्या प्रमाणात पालकवर्ग, विद्यार्थी मित्र, संपूर्ण देशामध्ये 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा देशाच्या प्रति प्रेम निर्माण करण्यासाठी शासनाच्या वतीने घोषणा करण्यात आली होती. आणि देशावर प्रेम करणारे, तिरंग्यावर प्रेम करणाऱ्यांनी आपल्या आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे, त्यांचं स्मरण आज आपण या ठिकाणी केलं पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे. ज्येष्ठ मार्गदर्शक गिरीश पाटील सरांनी सांगितलं तसंच आपल्या इथे आमच्या कालेवकर मॅडम या 25 वर्ष रिटायर झालेल्या आहेत. त्यांची सुंदर कविता आपण सगळे ऐकलेली आहे. म्हणजे अजून किती चांगल्या प्रकारे निर्मित होऊन पण ते आपल्यामध्ये आहेत व्यवस्थित. मी सर्व ज्येष्ठ नागरिक आमचे आहेत त्याला सगळ्यांना मी या ठिकाणी कायम उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो. तसेच या ठिकाणी शाळेच्या वतीनं मला सन्मान करण्यात आला. या विभागाचा नगरसेवक असल्या कारणाने हे सर्व सुख सोयी संपन्न करण्याचं माझं काम आहे. आणि शाळा म्हटली की ज्या शाळेचा विद्यार्थी आहे त्या शाळेत मला काम करण्याची संधी मिळते. त्या शाळेला चांगल्या प्रकारे घडवण्याची मला संधी मिळते. मी भाग्यवंत आहे, कारण शाळा सुरू करणं या कामगारामध्ये अनेक शाळा आहेत, प्रायव्हेट आहेत, महानगरपालिकेच्या आहेत, परंतु शाळा सुरू करून शाळाच्या ठिकाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणे आणि ती नावारूपाला आहे त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा वाटा असतो. त्या ठिकाणी असलेले शिक्षक, या शिक्षकांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं असतो. परत त्याच्यामध्ये आम्ही शाळा 10वी पर्यंत केली. म्हणजे आमच्या विभागातील गरीब पालकांची जे मुलं आहेत, शाळा आहे, त्यांना दामनकर नाका इतर प्रायव्हेट शाळांमध्ये जाऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही 10वी पर्यंत सुरू केली. आणि मुद्दाम सांगायचं वाटते, आम्ही 42 नंबरची शाळा होती. ती शाळा आम्ही अपुरी जागा पडत असल्याकारणे आम्ही थोडं काम केलं आणि नवीन शाळा बांधण्याचं मनोदय होतं. परंतु त्या ठिकाणी 5 फूट जागा दुसऱ्याची निघाल्यामुळे ही शाळा त्या ठिकाणी होऊ शकली नाही. परंतु मी शिक्षकांना बोलावले, त्यांची मीटिंग घेतली की आपल्याला शाळा क्रमांक 33 मध्ये सर्व आयोजन करून सकाळ दुपार शिफ्ट करून आपल्याला शाळेचं कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची तुमचं काम आहे. शाळा बांधून द्यायचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर माझं काम आहे. आणि शाळा क्रमांक 42 ची नवीन इमारत बांधून दिली. शाळा क्रमांक 33 ची जुनी इमारत होती, तिला व्यवस्थित केली. परंतु त्या शाळेमध्ये कुणाला त्रास नव्हता. त्या शाळेपासून एकच त्या लोकांचं म्हणणं होतं, या ठिकाणी सगळे बाहेरचं होते. अजून आजूबाजूच्या प्रायव्हेट शाळांमधून त्यांच्या कानामध्ये टाकण्यात आलं की या शाळा बंद झाल्या पाहिजे आणि आमच्या शाळांना सगळे विद्यार्थी मिळाले पाहिजेत. भरपूर प्रयत्न झाला. म्हणून मी माझ्या शाळेला जीव ओतून काम करतो की ज्या ठिकाणी मी शिकलो त्या ठिकाणी अनेक लोक शिकली पाहिजेत. आणि महापालिकेच्या शाळेमध्ये शिकलेले अनेक लोक सरकारी कार्यालयात चांगल्या हुद्द्यावर आहेत, याचा आम्हाला अभिमान. कोणी डॉक्टर होत आहेत, वकील होत आहेत, अनेक लोक आहेत. माध्यमिक शाळा पण सुरू झाली. आमची शाळा कुठेही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कमी पडणार नाही. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांमध्ये अनेक तज्ञ शिक्षक निवृत्त झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेन की जानेवारीमध्ये परीक्षांच्या अगोदर आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेमध्ये करा आणि त्यांची बौद्धिक तांत्रिक क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपलं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळावं अशी मी आजच्या त्यांना विनंती करतो. तसेच 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व उपस्थित बंधू भगिनींना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.